नमस्कार साथी, मी आपला मित्र सोनत आणि आज आम्ही चाललेलो आहोत नेहरू सायन्स सेंटरला. ही आपली मुलं आहेत, प्रार्थना करत आहेत. त्याचबरोबर आता आपण मुलांसोबत एन्जॉय करत आहोत आणि आपल्या कम्युनिटी लर्निंग सेंटरमधील मुलं पहिल्यांदाच नेहरू सायन्स सेंटर झालेले आहेत. मोठ्या मोठ्या बिल्डिंग पाहत आहेत. आणि अशा तऱ्हेने आता आपली एंट्री होत आहे. आपण एक पिक्चर पाहणार आहोत. या काही प्राचीनकालीन किंवा पूर्वीच्या असलेल्या ह्या रेलगाड्या आहेत. सुरुवातीला रेलगाड्या असायची, घोडागाडी, बैलगाडी, मग रेलगाडी. चला अरे दाब बटन दाब. आणि आपण आता आतमध्ये जात आहेत. आतमध्ये खूप सारे वेगवेगळे प्रयोग लावलेले आहेत. ते पाहत आहेत आपण. संस्कार करून कशा प्रकारे मस्ती करतोय, टायर फिरवतोय. त्याचबरोबर इतर मुलं देखील वेगवेगळे प्रयोग, वेगळ्या वस्तू पाहत आहेत. प्रत्येक ठिकाणी असं बोलतात की इथं हात लावू नका, तिथं हात लावू नका, परंतु हे एक अशी जागा होती तिथं प्रत्येकाला हात लावायला चान्स होता आणि हात लावूनच त्याचा आनंद येत होता. हे सगळ्यात फेवरेट गायब माणूस फक्त मुंडी बाहेर दिसते. खूप साऱ्या गोष्टी इथे आहेत. मजा येत आहे. मुलं देखील खूप एन्जॉय करत आहेत. तुम्ही देखील या वेगवेगळे विज्ञानाचे आपल्याला समोर दिसतात, पाहायला भेटतात. खेळायला खूप काही गोष्टी आहेत तिथे. वेगवेगळे पिक्चर आहेत, टी व्ही शो आहेत. तर नक्की या तुम्ही. आणि आमचा व्हिडिओ जर आवडला आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वाटलं तर आमचा व्हिडिओ कसा वाटतो यासाठी तुम्ही आमच्या व्हिडिओला कमेंट करू शकता. धन्यवाद. इकडे नाही, इकडे मध्ये जरा तू पण जा. सांगू जा संस्कार इकडे जा. तिकडे पाण्यात डॉल्फिन आला. डॉल्फिन जाय. आवडा आपण पाण्यात वाटतंय उलट आहे ते. बघ पडल. निघायचा मुलं शिकत असताना किंवा मुलांच्या अभ्यासामध्ये येणारा विषय म्हणजे सूर्यमंडल.
सोलार सिस्टीम देखील त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. तर हे 3रीपासून तर मला वाटते 6वी 7वीपर्यंत येत असतात आणि ह्या एकच जागेवर एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत की त्या पूर्ण अभ्यासातील एकच जागेवर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला शिकायला भेटतील. दिवसाचं कसं होतं आहे, ग्रह कशा प्रकारे फिरतात, कोणत्या ग्रहाचे विशेष काय आहे किंवा कशा प्रकारे ते आपली गती किंवा कसं फिरतात तर त्याच्यावर काय काय आहे ते आपल्याला एकच जागेवर भेटते. खूप साऱ्या गोष्टी शिकायला आपल्याला भेटणार आहेत तिथे. तर मला वाटतं की मुलांना गार्डन, पिकनिक, पिक्चरला न घेता किंवा मॉलला न घेऊन जाताना एक दिवस नक्कीच या जागेवर घेऊन जा. एकच जागेवर एवढं खूप काय आहे की इतिहास, भूगोल, अशा खूप साऱ्या विज्ञान, अशा खूप साऱ्या गोष्टींचा त्यांना अनुभव येणार आहे. तर नक्कीच एक दिवस नक्कीच जायचं. ओके. जोड़ी के लिए ये सबसे सही जगह है. चलिए वहां उतरते हैं रोज होता है. और मेढकों की आवाज की दिशा में बढ़कर उन्हें खोजते रहें. लेकिन यहाँ मुझे बहुत ज्यादा सावधान रहना होगा क्योंकि यहाँ खारे पानी के मगरमच्छ भी हैं. छोटा है, आप नहीं चाहेंगे कि वो आपको काटे. ये ऑस्ट्रेलिया का सबसे जहरीला सांप है, इसलिए मैं तो इसके पास भी नहीं जाऊंगी. सही फैसला. अस्पताल से दूर इसका एक बार यानी जान भी जा सकती. खूप मजा येत आहे. गार्डन देखील खूप छान आहे. गार्डनमध्ये देखील वेगवेगळ्या गेम लावलेले आहेत किंवा वेगवेगळे प्रयोग लावलेले आहेत. मुलं खूप वेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या प्रकाराने असलेलं साहित्य उचलून, पाहून वेगवेगळे तऱ्हेने ते वापर करत आहेत. आता आपण इथून लगेच महालक्ष्मी मंदिरला जाणार आहेत, कारण जवळच महालक्ष्मी मंदिर आहे आणि आपण एवढं लांबून इथे आलो आहे तर महालक्ष्मीचं देखील दर्शन आपण घेणार आहोत. त्याचबरोबर आपण थोडंच बाजूला असलेलं हाजी अली दर्गा हे देखील पाहायला जाणार आहेत. हाजी अली दर्गा जाण्यामागील कारण असं आहे की आपण हाजी अली दर्गा पाहण्यामागील कारण असं आहे की आपण इथे आलेलो आहोत आणि कुठेतरी एक असा दर्गा आहे जो पाण्याच्या आतमध्ये आहे आणि त्याने आपल्या लोकांना खूप हे नाही खायचं. आपण आल्यानंतर आता महालक्ष्मी मंदिरमधून आपण लगेच हाजी अली दर्ग्याला काय करा. आता आपण महालक्ष्मीचं दर्शन घेतलेलं आहे. आता आपण जाणार आहोत हाजी अली दर्ग्याला. दर्गा असा आहे की तो पाण्याच्या आतमध्ये आहे आणि नेहमीच लोक त्याला भेट देत असतात. तर आपण देखील त्याला भेट द्यायला जाणार आहोत आणि छान आहे. कुठंतरी हिंदू मुस्लिम मुलामधील जो काही द्वेष आहे किंवा कसं असते
दर्गा किंवा कशी असते मस्जिद हे देखील त्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आपण हजेली दर्गाला देखील आपण भेट घेणार आहोत. मला वाटते ते जेवढे मुस्लिम लोक जात असतील त्याचबरोबर तिथे देखील हिंदू लोक जात आहेत. तर खूप छान आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, लाईक करा. बाय. नाही हा ब्रिज आहे का जो पूर्ण वरती याच्यावर आहे, तारांवर. लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करा. शेअर करा. कमेंट्समध्ये आय लव्ह यू मम्मी पप्पा.